आपण सर्वांना माहितीच आहे की राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी किती झट्ट आणि किती योजना त्यांनी आजपर्यंत आपल्याला सुरू केलेल्या आहेत। त्यांनी फक्त योजना जाहीर करून गप्प बसलेले नाही आहेत, तर प्रत्येक महिलेला अगदी तळागाळाच्या महिलेपर्यंत योजना कशी पोहोचेल यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत। आणि आपण प्रसारमाध्यमातून पाहतच आहोत की पूर्ण महाराष्ट्रभर अनेक महिलांना याचा म्हणजे हे मिळालेले आहेत, पैसे त्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत। त्याच्यानंतर अनेक महिला मुख्यमंत्र्यांचं असो या सरकारचं असो खूप स्तुती करत आहे, खूप त्यांचा आभार मानत आहे। आणि हीच पोटदुखी काँग्रेसमधल्या ज्या सुनील केदार आहेत त्यांना ती पोटदुखी झालेली आहे आणि त्या पोटदुखीनेच त्यांनी काल ते वक्तव्य केलेलं आहे। ते आम्ही त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण खालापूर आणि खोपोली शहराच्या वतीने निषेध आज इथे व्यक्त करत आहोत। सूर्य बोलत नाही पण प्रकाशच त्याची प्रचिती देतो। तसेच सन्माननीय मुख्यमंत्री हे जास्त बोलत नाही पण त्यांच्या कामातूनच त्याची प्रचिती कळून येते। तसंच ही लाडकी बहीण योजना, तसेच ह्या महिलांसाठी मुलींसाठी अनेक योजना त्यांनी काढल्या, राबवल्या आहेत आणि चालू आहे। आणि हे जे सुनील केदार हे जे काँग्रेस पक्षाचे मला वाटतं नेते कोण असतील ते, पण ह्या लोकांनी जे म्हणजे नीच, तसं बघायला गेलं तर हे काँग्रेसचे देशद्रोही हे लोक सांगत आहेत की आम्ही ही योजना बंद पाडू का? यांची पोटदुखी झाली आहे। गरीब दिन दुबळ्या महिलांसाठी साहेबांनी जर रक्षाबंधनाच्या दिवशी ही योजना सगळीकडे महिलांना दिली तर यांची कशाला पोटदुखी पाहिजे? हे चमचे घेऊन, सोन्याचे चमचे घेऊन पैदा झालेले आहे। तसे ह्या गरीब बहिणींसाठी जर साहेबांनी ही योजना जर केलेली आहे तर यांची पोटदुखी कशाला पाहिजे त्या बाबतीत? राहिला प्रश्न यांचा, तर आम्ही सर्व मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी आहोत आणि ते आमचे लाडके भाऊ आहेत। तर येणाऱ्या निवडणुकीत ही काँग्रेसची जागा आम्ही दाखवून देऊ की या आमच्या लाडक्या भावाला आम्ही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आम्ही बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आणि हा काँग्रेसचा आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेना जिंदाबाद।